काहीतरी येत आहे। आमच्या संभाजीनगर शहराच्या बाजूलाच त्या ठिकाणी मरहूम औरंगजेब त्या ठिकाणी कबर आहे। ती 400 वर्षापासूनची आहे, पण ते त्या ठिकाणी तिथे राजकारण सुरू केलं। हे केलंय ते ज्यांनी, मी तर एकाला पण तिकीट दिलं नाही, मला विचारलं पण नाही तिकिटासाठी। तो आता ते समजून घ्या तुम्ही। आणि जे आता महिलांना पैसे मिळत नाही किंवा म्हणजे जे काही पैसे दिले पाहिजे 2100 ते पण नाही, 1500 कुठं ते द्यायला लागले आणि आता पैसे आहेच नाही। या शासनामध्ये अगदी खूप कमी पैसे आहेत असं सांगतात ते। मग बाकीचे गेले कुठे? जे काही तुम्ही त्या ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केलेले होते, ते पैसे वाटप केले म्हणजे काही प्रमाणात खोके दिले, ते खोके दिलेले आणले कुठून पैसे? मग हे त्याच्यामुळे ते ही आपली अर्थव्यवस्था खोळंबली नाही का? या सगळ्या अशा बाबतीत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये म्हणजे खूप उछलकूद चालू आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेल की शिवसेनेची आमच्या सगळ्या बैठका दर मंगळवारी शिवसेनेचे आम्ही जे 13 लोक आहोत नेते, त्यांच्या बैठका त्या ठिकाणी मुंबईमध्ये शिवसेना भवनमध्ये होतात दर मंगळवारी। त्यामधून आम्ही आमच्या सगळ्या बाकीचे जे पदाधिकारी असतात, उपनेते असतील किंवा बाकीच्या मुंबईचे विभाग प्रमुख असतील, बाकीचे त्या ठिकाणी ज्या ज्या आमच्या अंगीकार संस्था आहेत त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही बोलवलं होतं, त्यांना कोणी बोलवतच नव्हता। मग सुभाष देसाईजी आणि संजय राऊत साहेबांनी सांगितलं की आपण त्यांना बोलू, त्यांचं काय आहे। म्हणून पक्षाचे जबरदस्त मजबूत घडी करण्यासाठी माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही ती प्रक्रिया सुरू केली। आणि ठाण्यात सुद्धा एक विषय आम्ही आमचा सगळा कार्यक्रम, मोठा कार्यक्रम झाला होता। आता बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा बाकीच्या ठिकाणी सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका मला नाही वाटत की ते नोव्हेंबरपर्यंत होतील। काही जण तर म्हणतात की ते फेब्रुवारीपर्यंत जातील। त्यामुळे जे काही इच्छुक आपले कार्यकर्ते होते, ती तयारी जी केली होती, ती तयारी सुद्धा करताना त्याने दमछाक होते ते, आता तर ते एकदमच थकले। त्याचं पुढे काय होईल? आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की असं सगळं चित्र महाराष्ट्राचं खूप वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे। म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगेन की आम्ही सर्वच जण आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता नेत्यांचे दौरे सुद्धा त्या ठिकाणी सुरू होतील आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या पद्धतीने ठिकठिकाणी जाऊ। आणि म्हणून आपल्या संभाजीनगरमध्ये आपल्याला म्हणून आता ही अशी प्रक्रिया पूर्वी पण होती। त्यावेळेस महानगरपालिकेची 1988ला निवडणूक झाली, त्या निवडणुकीच्या वेळेस आमदार नव्हता, खासदार नव्हता, पण तरी त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने प्रचंड यश कमावलं। आणि नंतर पहिल्या वर्षी महापौर झाला नाही, पण दुसऱ्या वर्षीपासून महापौर झाला। त्यावेळेस शिवसेना भाजप युती नव्हती आणि भाजप त्या ठिकाणी त्या इलेक्शनमध्ये आम्ही 27 जागा जिंकल्या होत्या आउट ऑफ 60, पण भाजप 0 होती, 0, जनता दल 0 होती। बाकी काँग्रेस सुद्धा त्या ठिकाणी अपक्ष उभं केलं त्याने। आता यावेळेस तर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चित्र काहीतरी वेगळं दिसायला लागलं, काय होईल असं सगळ्यांना वाटतं। पण आता ते कधी निवडणूक काही सांगता येत नाही। या दृष्टिकोनातून जर पाहिलं असेल तर देशातलं वातावरण, महाराष्ट्रातलं वातावरण खूप वेगळ्या पद्धतीने चाललं। प्रचंड जातीवाद निर्माण होत आहे, ठिकठिकाणी दंगली झोपे होत आहेत। औरंगजेबची कबर आपल्या इथे, आपण सर्वांनी त्या ठिकाणी शांतता ठेवली, पण नागपूरला, मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे दंगल झाली। दंगल काही प्रमाणात इतर ठिकाणी सुद्धा बारीक बारीक झाली, पण अशा दंगली ह्या शासनकर्त्यांना किंवा शासन चालत असताना ही होऊ नये अशी आमची पण भूमिका असते। आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगेन की तुमचं सहयोग, सहकार्य आमच्यावर असू द्या। आम्ही निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पुढे काम करू।
काल ते मला काही लोक म्हटले होते, पाणी येत नाही, पाणी येत नाही, पाणी येत नाही. पाण्याची इतकी मोठी बोंब झाली आणि आम्ही आता आमच्या बैठका घेतल्या इथे की पाण्याच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही छोटे मोठे आंदोलनापासून मोठं आंदोलन घ्यायचं. या महिनाभरात त्या ठिकाणी माननीय अजित साहेबांना बोलून सगळ्या दृष्टिकोनातून ते आंदोलन म्हणजे एकत्र करू आणि मोठा हंडा मोर्चा किंवा बाकीचा पाण्यासाठी मी मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा इतका मोठा प्रचंड निघणार आहे, कारण काय झालं की आता लोकांना कळलं की काय. मी या ठिकाणी सांगेल की आम्ही जे काही पाण्याची योजना आणली पण ते काही होऊ न देण्याचं कारण काही लोकांनी केलं होतं. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की पाण्यासाठी आंदोलन बाकी आता पाना सगळीकडे. आता मुंबईत काल आम्ही शिवसेना नेत्यांची बैठक आमची होती ना, त्यावेळेस मुंबईच्या सर्व नेत्यांनी सांगितलं की आता खूप काही वाढवून टाकलं तिथे, हे वाढ ते वाढ, टॅक्सेस इतके वाढवले की आता लोक कसे करतील या भानगडे. मग अशा पद्धतीने टॅक्स वाढवले जातात. पैसा नाही म्हणून त्या ठिकाणी वाटेल तसं त्या ठिकाणी जनतेला भरडण्याचं काम सुरू झालेलं आहे. हा सगळा राजकीय दृष्टिकोन जर पाहिला तर एक मोठ्या प्रमाणात आम्ही एक आंदोलन त्या ठिकाणी केलं. आता तुम्ही मात्र विचारा. माझ्यावर आरोप कोणी करत नाही, करण्याचा प्रयत्न पण कोणी करत नाही. पण एका व्यक्तीने जो काही राजीनामा दिला तो मी काल माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाहिला. ती व्यक्ती महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाला प्रचंड त्रास देत होती. महापालिकेच्या ज्या काही महापौर झाले, 2 महिला महापौर झाले, 1 पुरुष महापौर झाले, बाकीचे अजून 1 पुरुष महापौर झाले, त्यावेळेस सुद्धा प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही योजना होऊ द्यायची नाही. आणि म्हणून जी आज पाण्याची योजना जी आपल्याला झाली असती तर 2-3 वर्षापूर्वी आपल्याला पाणी मिळालं असतं. आणि आता 2800 कोटीपर्यंत गेले. 792 कोटीची ती PPPची योजना होती, ती हाणून पाडण्याचं काम सुद्धा त्या व्यक्तीनेच केलं. आणि म्हणून ब्लॅकमेलिंग चिकलठाणा एरियात सगळे उद्योजक म्हणत होते ब्लॅकमेलिंग, आम्हालाही माहीत आहे. त्याच्यानंतर माझ्या पहिल्या लोकसभेला सुद्धा त्यांनी खूप विरोध केला, अगेन्स्ट काम केलं. नंतर इथे सुद्धा त्या ठिकाणी आता यावेळेस सुद्धा अगेन्स्ट काम केलं. आणि परत या ठिकाणी सांगेल की तरीही त्या ठिकाणी आमच्या एका नेत्याने त्या ठिकाणी त्यांना आणलं आणि तिकीट मिळवून दिलं, हरकत नाही. आता एकदा तिकीट मी कसं आहे माहिती आहे का, मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे कडव शिवसेना घ्या. ज्या वेळेस शिवसेना प्रमुखांनी काय आदेश दिला तो आदेश पाळायचं काम आम्ही करतो. आज उद्धव साहेबांचा जो आदेश आला तो आम्ही पाळतो. तर पक्षाने जे निर्णय दिला तो आम्ही पाळतो, म्हणून आम्ही काम केलं. आता मला सांगा की आता माझा त्याचा काही संबंधच नाही. तो त्याचा पराभव झाल्यानंतर तो दिसला पण नाही, कुठे नव्हता, पण कुठेच दिसला नाही. आणि तो संबंधच नाही. परवा दिवशी आमच्या एका पश्चिमच्या बैठकीला तो त्या ठिकाणी दिसला फक्त. पण त्याच्या आधी सगळे काही मोठे मोठ्यांचे फोटो, जाहिराती तर पाहिले तर त्याचा एकट्याचा बाकीच्या इतरांचा फोटो होता. ते त्यांच्या विरोधात होते, ते आता पालकमंत्री झाले, त्यांच्या बरोबरचा फोटो पण आहे. आणि मग अशा पद्धतीने जर पाहिलं तर फक्त येऊन शिवसेना खराब करण्याचं, शिवसेना डिस्टर्ब करण्याचं काम ह्या व्यक्तीने केलं कोणाच्या सांगण्यावर. आणि म्हणून त्या ठिकाणी आता असं त्यांना वाटतं की आम्हाला कोणी विचारत नाही. कसं विचारत नाही? तू येत नाही बाबा, तू जर आला असतं तर काय झालं असतं. आणि म्हणून मी त्याला काही इतकं त्याच्याबद्दल जास्त बोलून काही मी त्याला त्याचं महत्त्व वाढत नाही. पण प्रत्यक्षात या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी येतात आणि संघटना खराब करून जातात, बिघडवतात. आणि काय 1 कोटी काय कोणी आम्ही दिले नाही त्यांनी घेतले नाही. ते आता मी तो नेता तर नाहीये म्हणून मी काय बोलत नाही करत होते. पण एक सांगेल की महाराष्ट्रामध्ये एक चांगली महानगरपालिका म्हणून एक नावारूपास आली होती. त्यामध्ये चांगले प्रोजेक्ट आम्ही आणले होते. ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचं काम केलं. इंडस्ट्रियल एरिया वाढवण्याचं काम करत असताना तिथे इंडस्ट्रियल एरियामध्ये सुद्धा ब्लॅकमेलिंग केली. ज्यावेळेस आता इतकं पक्षाच्या विरोध काय उद्धव साहेबांच्या विरोधात सुद्धा तो बोललेला विधान ह्याच्यामध्ये महापालिकेमध्ये ते सगळं माझ्याकडे कटिंग आहे. उद्धव साहेबांच्या अगेन्स्ट पण बोलला, पक्षाच्या अगेन्स्टमध्ये बोलला, माझ्या अगेन्स्ट तर रोजच बोलायचा.
सगळंच काय येतं, तरी आम्ही सहन करायचो. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागून म्हणजे स्वतःला आणि भाजपशी सुद्धा त्यांनी अशीच काडीमोड केली होती. मग त्याला काढून टाकलं होतं. मग परत त्या नानांनी त्यांना घेतला. म्हणजे येतो जातो अशा पद्धतीने तो माणूस त्या ठिकाणी तो होता. आणि म्हणून अनेक पक्ष बदलले आणि अनेक पक्षाचं काम त्यांनी, काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण होता. असे त्या ठिकाणी आमच्या म्हणजे आमच्या पक्षात घेतला मी आणि आम्ही काम केलं. तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस त्याला 42,000 मतं मिळाले होते आणि आता यावेळेस लाखाच्या वर गेले. ते फक्त शिवसैनिकांच्या मेहनतीने. काल रात्रीपासून मला इतक्या शिवसैनिकांचे फोन आले, अनेक महिला शिवसैनिकांच्या फोन आले, आम्ही इतकं काम केलं म्हणे आणि हा माणूस असा बोलतो, हे बरोबर नाही म्हणे. विजय प्राप्त झाला नाही म्हणून आता कोणावर पण कोलित करायचं. आम्ही ते काम केलं म्हणे. आता तुमच्या माहिती मी तर शेवटच्या दिवशी सुद्धा खूप सगळीकडे बजाजनगर इकडे तिकडे पूर्ण फिरत होतो. त्याचा फॉर्म भरायला मी गेलो होतो. त्याच्यानंतर अनेक, आणि तुमच्या माहितीच तो त्याचा एक जवळचा कार्यकर्ता, त्याला इथे बसवलं होतं मी 2 जणांना. म्हटलं मी सगळे फोन करतो. 2,500 फोन त्यावेळेस केले. 2,500 फोन त्याच्यासाठी केले. सगळ्या व्यापाऱ्यांना, यांना त्यांना, तिथल्या लोकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना, काही सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा याला मतदान करा. आपल्याला त्या ठिकाणी बंडखोराला नाही निवडून आणायचं, आपल्याला याला निवडून आणायचं. हे सगळं केलं. हे असताना सुद्धा माझ्यावर आरोप करण्याचं काही कारण नाही. पण मी कोण आहे, हे तर कोण चिल्लार येतो, त्याचं काय ऐकतं मला. परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेन की असे लोक त्या ठिकाणी संघटनेमध्ये आले आणि गेले. आता उदाहरण मी सांगतो की आमच्या इथे संभाजीनगरला 3 जण भाजपचे आले, 4 जण आले होते, पण 3 जण आले होते. तर एक ते वैजापूरचे ते आले, ते गेले. तो बनकर आला गेला. तर बनकर तर प्लॅनिंगच केली त्याने. बनकरनी त्या ठिकाणी आपल्याबरोबर ऍडजस्टमेंट झाली असे लोकच तिथले म्हणतात. तो मला मी जाऊन स्वतः भाषण केले. मला ज्या ज्या ठिकाणी भाषण करायचे होते त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी काहीच चान्स दिला नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की मी माझ्यासारखा मोठा नेता, जे 20 वर्ष त्या ठिकाणी खासदार, 10 वर्ष मी आमदार, या जिल्ह्याचा पालकमंत्री, अनुभव देशातला महाराष्ट्राचा असताना सुद्धा, आणि तिथे मी सिल्लोडला कधी पण जायचो तर सिल्लोडला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अब्दुल सत्तारच्या अगेन्स्टमध्ये हिरवा साहेब म्हणून मी बोलायचो माझी, आणि तिथं मुस्लिम समाजचे लोक पण यायचे, ऐकायचे. मी त्यांना म्हणायचो मैं खुद गलत नाही बोला, पण साहब आप ही बोल सकते, हम तो बोल ही नहीं सकते, नहीं तो हमको मारेंगे वो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी. म्हणून मला सांगायचा मुद्दा काय की आम्ही इतकं काम केल्यानंतर सुद्धा तर असा आरोप होतो. मी एकनिष्ठ माणूस आहे, बाळासाहेब कडवट शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाने काम करतो. पण मी या ठिकाणी माझ्याकडनं कधी गद्दारी होत नाही किंवा कोणाशी हे होत नाही. पण आता या ठिकाणी म्हणतात की नाही माझं यांचं पटत नाही, पण सांगायचं यांची स्तुती केली, आमच्या एका नेत्याची स्तुती केली. म्हणजे याचा अर्थ काय समजत नाही. म्हणजे मी काही कारण असतो काय कारण होते सांगा ना ते. आणि बद्दल माझी नाराजी, काय नाराजी सांग ना, येऊन सांगायचं, मला भेटायचं ना. निवडणुकीत हरल्यानंतर तो दिसलाच नाही, गायब झाला. कुठे फॉरेनला गेला, कुठे इकडे गेला. मी विचारायचो कुठे गेला, तो त्यांना बोलवा, माहित नाही कुठे गेला. आणि असं असताना त्या ठिकाणी नाराजीचं, म्हणजे मला भेटला पण नाही तर नाराजी व्यक्त करून करणार. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी पण प्रत्येक वेळेस शिवसेनेला प्रश्न दिला. महिला महापौर दोन होते, त्यांना पण त्रास दिला आणि अगेन्स्टमध्ये बोलायचा, खूप अगेन्स्टमध्ये बोलायचा. उद्धव साहेबांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी खूप काही गरळ ओकलं होतं. आणि म्हणून हे जर असेल तर आम्ही कसं सहन करायचं. तरी पण आम्ही तिकीट दिलं आणि त्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी तो पराभव करायचा होता कोणाचा तरी, आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही म्हटलं त्याला हरकत नाही आणि हे केलं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी 10 लोक होते, त्याच्यातला माणूस दिला सोडून बाहेरून आणायचा म्हणजे काय प्रकार पक्षात पण नव्हतं का, ही माझी भूमिका होती. मग त्यात समजून घ्या काय तर, तुम्हीच सांगा, मी नाही काय बोलत, तुम्ही समजून घ्या. मी तर 8 जून 1985 पासून नॉनस्टॉप या ठिकाणी आहे, कुठेच गेलो नाही, कुठे जाणार पण नाही. हे ते असताना सुद्धा बाहेरून येतात लोक आणि त्या ठिकाणी काहीतरी बोलत बसतात, काहीतरी राजकारण कडूळ करतात, हे मला आवडत नाही. नाही आता ते मुद्दाम जातात. त्यांनी अंबादास दानवेंनी त्यांना आणलं, तिकीट मिळून दिलं, माहित नाही काय तू काय म्हणलं, तू माहित होतं बारीक काय म्हणलं तू बारीक कोणाबद्दल राजूला पैसे दिले त्यावेळेस तिकीट मिळालं नाही, बरोबर आहे. पण कोणी
त्यांनी एक असाही आरोप केला की तुम्ही आपल्या मुलासाठी तिकीट मागितलं नाही आणि तिकीट मागितलं नाही, ऐकून दिल्यामुळे तुम्ही त्यांचं काम केलं. नाही, ऐकून घ्या. त्याचं काम केलं नाही. तुमच्याकडे चॅनलमध्ये आहे सगळं. तो असं म्हटलं तर त्याला मग माझ्या पद्धतीप्रमाणे 2 तोंडात मारली त्याच्या मी. जर काम केलं नाही म्हटलं तर त्याचे माणसं होते ना माझ्याबरोबर. 2,500 फोन मी केले त्यांच्या माणसासमोर. त्यांच्या माणसाबरोबर मी त्या ठिकाणी खूप ठिकाणी गाठीपिटी पण केल्या, अनेक ठिकाणी सभा केल्या. मी स्वतः सभा घेतल्या अनेक ठिकाणी. आणि जरा माझ्या मुलाचा काय प्रश्न होता, आम्ही म्हटलं तर नाही, आता मी मला लोकसभेत पाडल्यानंतर मी थोडं म्हणलं आपण जरा शांत राहू, नंतर पाहू काहीतरी. म्हणून मी या ठिकाणी आम्ही तिकीट मागितलं नव्हतं, पण तिकीट एखाद्या वेळा मागेल म्हणून त्याला आणलं, तिकीट दिलं, असं झालं. जिल्ह्यामध्ये तुमच्या पक्षाला खूप मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. राजू शिंदे एकटे नाही गेले, तुम्ही जसं सांगितलं 3 आयात उमेदवार परत गेले. तुमच्या पक्षात तुमच्या उजव्या डाव्या हाताला बसणारे अनेक लोक आज इथे नाही, ते सुद्धा दुसऱ्या पक्षात गेले. नेमकं काय नाही, आता नाही, आमच्या पक्षात म्हणजे इकडचे तिकडचे लोक गेले असेल, परंतु प्रत्येक सांगतो की ही शिवसेना आहे. मी तर अनेक लहानपणापासून मी शिवसेना प्रमुखांच्या सगळ्या सभा ऐकल्या आणि शिवसेना प्रमुखांच्या बरोबर मी जितकं राहिलोय, मला सहवास मिळाला, माझं भाग्य आहे, तितकं कोणाला मिळालं. आणि सगळं आम्ही पाहत होतो. जनता दलाच्या वेळेस असंच झालं होतं, त्याच्यानंतर बाकी नारायण राणेच्या वेळेस झालं होतं, राज ठाकरेच्या वेळेस झालं होतं, त्याच्यानंतर मग आत्ताच सुद्धा झाला याच्यामुळे, शिंदेमुळे. परंतु संघटना तशीच आहे, तिथेच राहिली. संघटना जात नाही बोलत, आणि बाळासाहेबांनी केलेली संघटना आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी ही कधीही कुठेही जाऊ शकत नाही, हे निश्चित आहे. ते केले, त्यांच्या जागी आमचे कार्यकर्ते तयार पण झाले. राज्यामध्ये सगळ्यात जास्त त्याचं कारण असं आहे ना की नाही, त्याचं कारण असं आहे, आपल्या इकडे सगळ्यात जास्त निवडून ते आमचे शिवसेनेचेच कार्यकर्ते आले निवडून ना, आणि ते तिथून फुटले. त्यांनी पाहिलं की बाबा आपल्याला पुढे काही करून घ्यायचं असेल तर चला यांना पकडा, आणि ते झालं. तर ते आता मुंबईत सुद्धा बरेच नगरसेवक फुटले, बाकी सगळीकडे फुटले, पण हरकत नाही. पण तरीही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार हे मी तुम्हाला आजच सांगतो. नाही, त्याने माझ्यावर आरोप करा ना, काम नाही केलं म्हणून. मी त्याला फोटो त्याच्या लोकांना बोलून आणले. मी त्याला तुमच्यावर असा आरोप केला आहे की जिल्ह्यातल्या आणि मराठवाड्यात नाही, कधी नाही करत नाही, मी कधीही करत नाही. माझ्या बाजूला जर भुमरे जरी बसले ना तर मी बोलत नव्हतो, संजय शिरसाट जरी बसला बोलत नाही मी, प्रदीप जयस्वाल पण असला तरी मी बोलत नाही कधी. मग ऍडजस्टमेंटचं राजकारण कसं सांगा, त्याला म्हणा आता तू बस झाला, तू आला एक टुरिझम म्हणून त्या ठिकाणी आला आणि गेला, आता तुला काय अधिकार नाही बोलण्याचा, आणि असं असेल तर माझ्याबरोबर समोर बैस, पुरावा सांग, मग मी त्या ठिकाणी बोलून. त्याचं असं म्हणणं आहे की संजय शिरसाटच नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्याच उमेदवारांना छुप्या पद्धतीने मदत होईल असं तुम्ही सांगा. नाही नाही, असं नाही, मी नाही येतो, तो ज्यांच्याबद्दल बोलतो ते आहे, ते स्पष्ट सांगतो मी. तो त्यांच्याबद्दल बोलतो, माझ्याबद्दल बोलत नाही. नाही, ते समजून घ्यायचं, हे संबंधाचा प्रकार असा. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं, मी कोणतेच तिकीट दिले नाही, एक पण तिकीट मी दिलं नाही. त्यांनी बाहेरून आणले उमेदवारांनी, त्यांना तिकीट मिळून दिले जाऊन साहेब. आता साहेबांनी त्यावेळेस आदेश दिल्यानंतर मला काम करायचं काम असं असं द्या. आणखी एक आरोप केला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की मी जर का खरं सांगितलं आणि सत्य सांगितलं तर निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत खैरे रस्त्यावर फिरू देणार, म्हणजे मला फिरू देणार नाही रस्त्यात यार. म्हणे हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलेला माणूस आहे. हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी सिटी चौकामध्ये काय तिकडे पण सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे. मी जबरदस्तपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आमची बैठक चालली होती, त्यावेळेस मोंढ्यामध्ये तो एक जिन्सी याच्यामध्ये लॉकअपमध्ये गेलेला माणूस होता, तो वारला. ती दंगल झाली होती. मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी गळा पकडला आणि गाडीत टाकला. मी असा माणूस आहे, डरपोक, त्याला केस नाही, दाढीचे काही नाही. म्हणून असे चिल्लर माणसाला भाव देत नाही. मी एकनिष्ठ आहे आणि लोकांना माहित आहे. परवाची मिरवणूक सुद्धा त्या ठिकाणी एकनिष्ठतेच सगळे आले होते, सगळेजण आले होते. हा कुठे होता? हा जर त्यावेळेस शिवसेनेत होता, हा कुठे गेला? दानवे साहेब सुद्धा आले. त्यांना मी सांगितलं, दानवे साहेब शेवट पण राहायचं बरं का मध्येच, तू मला म्हटलं होता. हो हो, आणि गेले नाही म्हणते, कारण त्याला मुंबईत जायचं होतं. इथे येऊन त्या ठिकाणी मी एक्स्ट्रा 20 वर्षापासून मी मिरवणूक
एकटा 20 वर्षापासून करतो मी. कोणाकडनंही एक लाल पैसा न घेता या ठिकाणी करतो. नामधारी अध्यक्ष मी करतो, बाबा तू घाबरता पैसे खर्च करावे लागतील, पैसे खर्च करू नको, तू या, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही करतो. पण ठीक आहे, ते चालू असतं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणीही माझ्या विरोधात असं बोलू नये. मी एकदम क्लीन माणूस आहे आणि माझ्या अंगेच बोलून माझं म्हणजे अधपतन करण्याचा जो प्रयत्न करेल त्याचं परमेश्वर अधपतन करेल. अंबादास दानवेचा एमएससीचं काम संपत आहे. हो, कधी संपणार? कधी संपणार? कधी संपणार सांगा ना. तो खैरे साहेब शोलेच्या गाण्यात सांगतो बोलते कबे होली. हा, नाही कधी असेल ते माहित आहे मला. दिवस राहील का? हा, तो आनंदाचा दिवस राहील की काय? काय म्हणतात? म्हटलं ते काम संपलेचा आनंदाचा दिवस राहील की काय? नाही, आनंदाचा दिवस नाही. एक चांगला कार्यकर्ता आहे तो आणि खूप काम करणारा कार्यकर्ता आहे. सगळीकडे फिरत असतो तो. आणि त्यांना माहिती आहे की पुढे काही होणार नाही. पण नेते तर होऊन जा, साहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी ते नेतेपदाची पण भूमिका केली. फक्त माझ्या इलेक्शनच्या वेळेस मला जास्त मतदान निवडून देण्याचं कामासाठी केलं त्याने. पण ते त्यावेळेस तुम्हाला माहिती काय केलं. असे अनेक मला मुंबईतले नेते भेटले होते, त्यामुळे काय घ्या, ठीक आहे. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुखांनी केलंय म्हणून हरकत नाही. आम्ही त्यांचा मान ठेवतो, सन्मान ठेवतो, असलेलं काही हरकत नाही. परंतु आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी शिवसेना वाढवावे. जे काही अधपतन झालेलं आहे तुम्ही म्हणता ते, त्याप्रमाणे ते अधपतन होऊ नये पुढे, ही भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने काम करतो. खैरे साहेब